अगदी पांढरे शुभ्र बटाटा वेपर्स कसे बनवायचे तेही वर्षभरासाठी टिकणारे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत बटाटा वेपर्स. तर त्यासाठी मी इथं 3 किलो मोठ्या साईजचे बटाटे घेतलेत. सध्या मार्केटला नवा बटाटा आहे, नवीन बटाटाच वेपर्ससाठी वापरायचा. तर तुम्ही इथं बघू शकता पातळ सालीचा बटाटा मी इथं घेतला आहे, म्हणजेच नवीन बटाटा आहे. त्याची साल काढून घेते. शक्यतो मोठ्या साईजचा बटाटा घ्यायचा आहे इथं. तर साल काढून घेणार आहे मी सगळ्या बटाट्यांची. साल काढल्यानंतर आपण पाण्यात घालायचं आहे. सगळे बटाटे याच पद्धतीने मी साल काढून घेणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. शक्यतो मोठे वेपर्स बनवायचे, कारण हे शिजल्यानंतर याचे तुकडे पडतात. तर अशा पद्धतीने मी आडवाच बटाटा किसून घेते. खूप पातळ असा किसायचा नाही आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, खूप पातळ जर बटाटा किसला जात असेल तर ते वाळल्यानंतर अगदी कागदासारखे होतात, करपतात. तर इथं व्यवस्थित हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथं बघू शकता छान आपले बटाटे किसून झालेत आणि हे किसल्यानंतर लगेचच पाण्यात घालायचे आहेत, म्हणजे काळे पडत नाही. तर याची जाडीसुद्धा तुम्ही बघू शकता, खूप असे पातळ नाही, खूप जाडही नाही. अशा पद्धतीने संध्याकाळीच मी हा बटाटा सोलून किसून घेतला आहे. अशाच पद्धतीने मी सगळे बटाटे किसून घेणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित आपला बटाटा किसून झाला आहे. स्वच्छ 3 ते 4 पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यातला सगळा स्टार्च निघून जाईल. आणि बुडत्या पाण्यात हे आपल्याला ठेवायचं आहे. तरी मी यात एक अर्धा लिंबा एवढा तुरटीचा खडा फोडून ह्यात पावडर घातली आहे आणि बटाटा बुडेल इतपत पाणी ठेवलं आहे आणि हे आता झाकून ठेवायचं आहे रात्रभरासाठी. या पाण्यात तुरटी घातल्यामुळे आपले बटाटा वेपर्स अगदी पांढरे शुभ्र होतात. तर तुम्ही इथं बघू शकता दुसऱ्या दिवशी मी झाकण काढून घेतलं आहे. आता हे 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. बटाट्याचे वेपर्स असे कडक झालेत. तर 3-4 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला आता हे शिजवून घ्यायचे. त्यासाठी मी इथं पातेल्यात सगळे वेपर्स बसतील असं पाणी ठेवलं आहे, बुडतील असं इतपत. 4 चमचे मीठ घातलं आहे, स्वच्छ बटाटा धुवून घेतला आहे आणि सगळे वेपर्स पातेल्यात घातलेत. आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. फुल फ्लेमवर मी परत झाकून ठेवली आहे. तर 5 मिनिटांनंतर बघून घेते. तर छान उकळी येऊ द्यायची. ह्याला उकळी आली नाही आहे तर मी हलवून घेते परत एकदा अशा पद्धतीने. आणि एकदा परत आपल्याला हे झाकण झाकून ठेवायचं आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता अगदी खळाखळा पाणी उकळतं आहे. छान अशी उकळी आली आहे. खूप असं शिजवायचं नाही आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मी चेक करते अशा पद्धतीने. तर आपले वेपर्स अगदी तयार आहेत. आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे आणि एका चाळणीत किंवा टोपल्यात हे निथळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी चाळणीत निथळून घेते आहे. सगळं पाणी काढून टाकायचं आहे. छान असं निथळून घ्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता सगळे बटाटे मी या पद्धतीने चाळणीत काढून घेते आहे. आता एका कापडावर आपल्याला हे एक एक करून सुकत घालायचे आहेत. तर इथं उन्हात मी एका साडीवर हे घालून घेते. खाली चटई किंवा चादर घालून, साडी घालून त्याच्यावर हे पसरून घ्यायचं आहे. तर एखादी कॉटनचं कापड असेल, बेडशीट वगैरे तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही अशा प्रकारे हे वाळवून घेऊ शकता. तर मी इथं एक एक करून हे वेपर्स घालून घेते. 6 ते 8 तासानंतर अगदी खणखणीत हे सुकून जातात. तर तुम्ही बघू शकता इथं छान आपले वेपर्स 6 तासानंतर अशा पद्धतीने झालेत. तर मी हे दुसऱ्या दिवशीसुद्धा अशा पद्धतीने एक ऊन दाखवून घेणारे, म्हणजे उन्हात छान असे वाळवून घेणारे. तर अशा पद्धतीने आपले मस्त पांढरे शुभ्र असे वर्षभरासाठी टिकणारे बटाटा वेपर्स तयार झालेत. तर आपण हे तळून बघूया. तर छान तेल तापले आणि फुल फ्लेमवर आपण हे तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपले वेपर्स तयार झालेत. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने वर्षभरासाठी टिकणारे हे
उपवासाची रेसिपी बटाटा वेपर्स तयार करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।